नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लग्नाच्या नावाखाली विवाहोत्सुक लग्नारू तरुणांना फसवून त्यांचे पैसे लुबाडणारी टोळी अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील घडली असून एक तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। त्याला तब्बल 5 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2024 रोजी बाबू मत्रे या तरुणाचे स्नेहा चव्हाण या मुलीसोबत लग्न लावून दिले। मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने नवरदेवाचा घरून धूम ठोकली आणि ती फरार झाली। या मतदानावर जाऊ नको, लोकांनी आपल्याला मतदान केलंय पण ते आपल्यापर्यंत आलेले नाही, तुम्ही असं कुठेही मनात धरू नका। लोकांनी मतदान केलं पण त्यांनी केलेले मतदान कुठेतरी गायब झालं, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले। विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या, अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल। कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो, अशा गोष्टी होत असतात असं राज ठाकरे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। तर धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे, त्यांच्या राजीनामा संदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई केली आहे। विनापरवाना देशी बनावटीचे 2 पिस्तॉल आणि 8 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या व्यक्तीला नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी उपकरण चौधरी हा उत्तर प्रदेशातील आहे। त्याच्या ताब्यातून एक 4 चाकी देखील हस्तगत केली असून एकूण 3,08,000 रुपयांचा मद्देमाल ताब्यात घेतला आहे। पक्षाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष, पक्षांतर्गत कलहाचा आरोप करत मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी राजीनामा दिला आहे। सोबतच विधी विभाग, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना शहर, तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राजीनामा देत आहे, असं पत्र मनीष डांगे यांनी केलंय। प्रेयसी सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर पुण्यात प्रियकराने प्रेयसीचे 2 वाहने पेट्रोल टाकून जाळली। पुण्यातील रामटेकडी येथे हा धक्कादायक प्रकार उघड आला आहे। अमजद पठाण असे प्रेयसीच्या वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे। पठाण याचे त्याच्या परिसरात असणाऱ्या एका तरुणीसोबत संबंध होते, परंतु काही दिवसापासून त्याची प्रेयसी त्याच्याशी बोलत नव्हती। यामुळे संतापलेल्या पठाण याने घरासमोर असलेल्या 2 गाड्या पेट्रोल टाकून पेटविल्या। या प्रकरणी आरोपी अमजद पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं वक्फ विधेयकावरून केलेल्या विरोधाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिला असून उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने लांगुल चालण्याची भूमिका घेतलेली आहे। केवळ गैरसमजाने आणि मतांच्या लाचारीकरिता अशा प्रकारे जर या बिलाचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनता पाहताय, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना दौलताबाद परिसरातून रोज सुगंधी तंबाखूची वाहतूक होते असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार त्यांनी रात्री जांभाडा गावात सापळा रचला। संशयित टेम्पोला थांबवल्यानंतर त्यात तंबाखू आढळून आले। चालक शेख हारून शेख रहीम व त्याचा साथीदार मोहम्मद सिद्दीकी इम्रान यांना ताब्यात घेतलाय। त्यांच्या चौकशीत त्यांनी आमिर मेमनच्या कारखान्यातून हा माल घेऊन जात असल्याची कबुली दिली। त्यानंतर पथकाने कारखान्यावर छापा टाकलाय। राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं। ज्यांनी या योजनेचे अर्ज भरले असतील पण लाभ घेण्यासाठी त्या पात्र नसतील अशा महिलांची नावे कमी होतीलच, असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलंय। चुकीच्या पद्धतीने कोणी शिरकाव केला असेल तर त्याचा येणाऱ्या काळात शोध घेऊन कारवाई करू, असेही पाटील म्हणाले। घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही विधी कराव्या लागतील। काळी जादू केल्याची भीती दाखवून एका बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची 28,77,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.